प्रशासक कोण येतं आम्हाला गावाला कळू द्या आधी. सरपंच आहे माझी का ग्रामसेवक दिले का तलाट्याक दिले का सोसायटी चेअरमन दिले तीच प्रशासक कळू द्या आम्हाला कोण नाही. कुत्र्या धार मारून जाते एवढं तरी वर टेंगडी नको करू बाबा. अरे. बाहेर झोपावतो बिबट्या जरायची भीती वाटते, घरात झोपात गरम होते, करायचंच काय. बरं ही कचरा गाडी आहे ही कधी वाड्या वस्त्यावर फिरती काय हे बघतो अहो, आज आणली तर गावात मला कळणार कसं काय आली. इथून माग आमच्या शिपायांच्या घरीच होती 12 महिने. पहिले शब्दांनी कामं होत होती, हा. आता पैसे देऊन कामं होत नाही हा, त्याची. पैसे देऊ नाही काम होत नाही होत. पण मतदानाच्या वेळी येत आहेत आणि मग ते येतात ना अशी खिशी भरून येतात खिशी भरून. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं आपलं एलएस न्यूज मराठी चॅनल वरती सहर्ष स्वागत करतो. आणि आता सध्या मी आहे ग्राम शिवालय उरळगाव मध्ये उभा. उरळगाव दाखवा दादा. आणि उरळगाव दाखवल्याच्या नंतर बघा रस्ता म्हणजे मेन रस्ता येऊ गावाला जोडणारा हेच ते म्हणावं लागेल. आणि ह्याच रस्त्याची जर अशी परिस्थिती असेल तर मग बाकीच्या शेतकऱ्याच्या बांधावरती रस्ते कसे असतील, शेतकऱ्यांना वागणुकीला किती त्रास होत असेल, तर हे सगळे प्रश्न मला तर पडेल. युवकांचे काय प्रश्न आहेत, शौचालयाचे काय प्रश्न आहेत, डॉक्टर आहे का, सगळं विचारूया. आणि मागे जनतेचा पार बी भरलेला आहे. चला तर मग जनतेचा कौल घेऊया. आणि तुम्हाला जर माहिती आहे एलएस मराठी न्यूज चॅनल आलं की सत्य दाखवणार आणि सत्य दाखवणं आपलं कामच आहे. चला तर मग राम राम मंडळी. राम 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 राम. आवाज जरा मोठा येऊन द्या. काय चाललंय, काय नाही निवांत. काय म्हणताय, काय चाललंय, निवांत का? हो. गावगाडा काय म्हणतोय? काय म्हणायचं गावाला, हा काय म्हणायचं. काय राव, राजकारणात जसा धुराळ आहे तसा रस्त्यावर तर लई धुराळ आहे तुमच्याकडे. रस्ताच नाही ना, हा रस्ताच नाही बघा ना. रस्ताच नाही. सरपंच नेमकं पुण्यातले आहेत का इथले? पुण्यातले निवडणुका कुठं झाल्यात? हा. निवडणुका झाल्यात गावात, हा. मग सरपंच कुठं आहेत? राहिला पुण्यात. हा. आणि मग विकास कशावर बघताय सरपंच? विकास कागदावर. कागदावर. अरे म्हणजे निधी वगैरे येतात फक्त कागदावरच म्हणायचं, हो. गावात नाही. हे दुरा डायरेक्ट निधी बिधी त्यांनाच माहिती. काय काय म्हणले ते पदाधिकाऱ्यांनाच माहिती हा. निधी बिधी येणारा. बाकी मला वर येऊन हा, द्या. या. हा, तुमचा निधी कुठे गेलाय आपण शोध लावू की जरा. हा. हा, काय अडचण आहे सांगा तुमची. आमच्या सगळ्याच अडचणी आहेत. हा, हं? ग्रामसभाच भरली नाही. ग्रामसभाच भरली. अरे मग तुमचे प्रश्न मांडायचे कसे? किती वर्ष झाले सरपंच होऊन? 5 वर्ष. की राजवट चालू झाली. 5 वर्ष झाले. हा. नाही. हा, 5 वर्ष झाले. 5 वर्षात एक पण ग्रामसभा नाही. एक पण सभा नाही. हम्म. सरपंचात आहे का नाही? अं, कधी कार्यक्रमाला त्याला हो. सणासुदीला हो येतात. म्हणायला सरपंच आहेत म्हणायला. हो, हो. काय नाव आहे सरपंचाचं? आता प्रशासक आहे आणि दरवर्षी प्रत्येक एक सरपंचाला संधी दिलेली आहे. हा, मग बरोबर आहे ना, त्यांच्याच वादात राहते ना राव. म्हणजे सरपंचाकडे येऊ सर कारभार संपतोय. हो. हा, म्हणजे कार्यकाळ संपतोय. बरं मला सांगा आता इथं लाईटीची काय परिस्थिती? लय अवघड. लाईट विषयावरच नका. लाईट नाही म्हणजे फक्त दिसायला पोलन उभे. हा. आणि विशेष म्हणजे गावानं 14 एकर जमीन पण दिलेली आहे. हा. तिथं सौर ऊर्जा प्लांट पण झालेला आहे. हा, मग मी तेच म्हणतोय तुम्ही मला तर येड्यात नाही ना काढी तेवढं सौर ऊर्जा नाही, बसलंय. नाही, आम्हीच येड्यात चालू तर काय आमच्याकडे येणार सुद्धा येड्यासारखाच करतो. हा, म्हणजे मी छान झालोय ना राव. एवढ्या प्लॅनची प्लॅन पाड्यात. मी म्हणतोय गावाला काय सोन्यासारखं नाही दिवस आमची असतील. परिस्थिती लय अवघड आहे. लाईटच्या बाबतीत अगदी लोकप्रतिनिधीपासून सगळ्यांनी प्रयत्न केले, हा. पण एमएससीबीचं काय मनमानी कारभार आहे काय कोणाला कळत नाही. हा. का वरून आमदार खासदारापर्यंत काय लिंक आहे तेही काही कळत नाही. हा. आम्ही गेली लाईट आली लाईट याच्या पलीकडे काही नाही आमच्याकडे. बरोबर आहे. युवा वर्ग काय म्हणतोय? काय बेकारी झाली सगळी, काय हो. म्हणायचे तेव्हा. पाणीच नाही, वावरात जावं तर पाणी नाही, गावात यावं तर लाईट नाही, बाहेर झोपावतो बिबट्या जरायची भीती वाटते, घरात झोपात गरम होते, करायचंच काय. आणि राजकारणातले बिबटे काय म्हणतात? अहो त्यांनी तर परवा वाटलं केलं खरं आमचं गावात. का बरं? 5 वर्षात किती सरपंच झाले त्या कोणी सांगायचे उपर 5 सरपंच किती जण केले म्हणून त्यांनी सांगायचं. बरोबर आहे. एखादं गावात काम झालेलं आठवतं का 5 वर्ष? बरं ही कचरा गाडी आहे ही कधी वाड्या वस्त्यावर फिरती काय हे बघतो अहो, आज आणली तर गावात मला कळणार कसं काय आली. इथून माग आमच्या शिपायांच्या घरीच होती 12 महिने. आज गावात कशी आली ते सुद्धा कळाना. पण घरच्यांना अभिमान वाटत असेल ना बाबा, आमचे कर्मचारी आहेत घरातले, मस्त नका रुपया घरात यायला. घरच्यांना आधारावर राहावंच लागतं ना. आपला पुरुष माणूस कमवतोय म्हणलं बोलता येत नाही ना काय. आज ना उद्या येईलच, आज ना येईलच उद्या ना. हा म्हणजे ते थोडे सेफ डिपॉझिट असल्यासारखं हा, safe deposit. येतील कुठून तरी निधी आला काय झालं की मग त्यांचे पेमेंट निघतील. बरोबर आहे, बरोबर आहे. निधी कर्मचाऱ्यांचे तरी पगार द्या रे बाबा, एवढी विनंती कर. होय दादा, इथं रोजगारांची काय परिस्थिती आहे? तरुणांना इथं रोजगार कसं आहे काय? बेकारी झाली सांगितलं ना तुम्हाला मी. हा, आवर्तनचं पाणी नाही, बरोबर. पाणी जाते कुठं तेच कळाना. हा. पाणी तर उरगावला 4 दिवसात म्हणून येतंय, हा, पाठवायला व्हायला आणि पाणी बंद व्हायला एकच. मग पाणी जाते ते कुठं आम्हाला समजाना. हा. आणि जेव्हा का आमचे आमदार चेंज झाल्यात, आमदार नाही कोणी नाही खासदार नाही काहीच नाही म्हणजे आम्हाला. माणसं वाऱ्यावे बघायला- आमचे का वाऱ्यावे वाऱ्यावर वाऱ्यावर याला कोणी बघायला तयार बघायला नाही. वालीच नाही. पण मतदानाच्या वेळी येतात काही
आणि मग ते येतात ना अशी खिशे भरून येतात खिशे भरून खिशे बरोबर मग पक्क होते सगळं सगळं पक्का सेटलमेंट सेटलमेंट डायरेक्ट मग गुलाल घ्यायला जायचं. बोलायला गेलं पण आता कार्यकर्ते बोलत नाहीत का ही गावाची काही काय बोलणार आहे बोलून त्याचं तोंड दिसतंय ती तरी काय बोलणार आहे बिचारी. बरोबर आहे आता हे किती वर्षापासून ही कामं राखाडलेली आता 5 वर्षापासून राखडलेलीच काम राखाडलेली. बरं आता प्रशासन चालू आहे म्हणायची इथं. प्रशासक चालू आहे. प्रशासनाचं लक्ष आहे का नाही का ते बी असं? प्रशासक कोण येतं आम्हाला गावाला कळू द्या आधी सरपंच आहे माझी का ग्रामसेवक दिले का तलाट्याक दिले का सोसायटी चेअरमन दिले तीच प्रशासक कळू द्या आम्हाला कोणी प्रश्न विचारायला जाऊ. तेच तुम्हाला मेन आहे अजून म्हणजे एवढी बिकट परिस्थिती तो का ग्रामसचिवालयामध्ये कुत्र दार मारून जाते तो का दाखवा मार बाबा मार काय बघायलाच कोणी नाही मार बाबा काय करणार कुत्र्या दार मारून जाते एवढं तरी वरटंगडी नको करू बाबा. अरे काय म्हणताय काय झालंय काय म्हणताय गावगाडा ठीक आहे परंतु ग्रामीण भागामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि शेतकऱ्यांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे गेली 3 वर्ष झाले कांद्याला बाजार भाव नाही. ऊसाला पाणी आमचं चासकामांवर अवलंबून आहे आणि चासकामांचं पाणी हे वेळेवर येत नाही. त्यामुळं शेतकरी ग्रामीण भागामध्ये केंद्रबिंदू असल्या कारणाने त्याला जे काही गरजा असतात त्याच पूर्तता इथं होत नाही. मग त्यामध्ये चासकामांचं पाणी असेल वीज असेल आणि कांद्याचा बाजार असेल तर प्रमुख समस्या आहे. आणि याच्यानंतर सरकारची जी कर्जाची धोरणं आहेत वाटतंय का कर्जमाफीचा फायदा होईल अतिशय चुकीची धोरण आहे कारण त्याच्यामुळं विकास सोसायट्यांवर शेतकऱ्यांवर परिणाम होतात आहे. आपलं कर्ज माफ होईन या दृष्टिकोनातून शेतकरी भरत नाहीये आणि शासन वेळेवर कर्जमाफी काही व्यवस्थित करत नाही. कुणाला 50,000 मिळणार कुणाला 30,000 मिळणार याच्यामध्ये काही होणार नाही. थकबाकी जास्त जाईल आणि शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसानच होईल. बरं मला सांगा इथं गावकरी म्हणताय सरपंच येत नाही पुण्याचे सरपंच आहेत नेमकं काय? स्थानिक लेवलच्या समस्या छोट्या असतात गाव लेवल मिळून सगळे एकत्र येऊन सुटू शकतात परंतु वरती ज्या समस्या आहेत जसे मी सांगितलं कांद्याचा बाजारभाव हे कारण शेतकऱ्याला काय रस्ता एक वेळेस नसला तर तो शेतकऱ्याकडे कष्ट करण्याची तयारी असते तो बिगर रस्त्याचा कसाही जाईल. ग्रामीण भागातला युवक आहे आज काही गाई म्हशी घेऊन दूध धंदा करतात काही पोल्ट्रीचा व्यवसाय करतात परंतु त्यांना ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत त्या वरच्या लेवलने सुटणं किंवा ग्रामीण भागामध्ये जास्त लक्ष देणं गरजेचं. बरोबर निश्चित ग्रामीण भागात लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जमते मी कशाचं आहे दुकान किराणाचं काय महागाईमुळे काय अडचण येते का? अडचण काय आता सगळीकडे अडचणच आहे सगळीकडे अडचणच काय वाटतंय का आजचे दिन आलेत म्हणून? अच्छा ते 15 वर्षापासून ग्रामसभा नाही काहीच नाही 15 वर्षापासून जनतेला जे प्रश्न पडले कोणापाशी मांडायची नाही म्हणजे प्रत्येक गावात वर्षाला ग्रामसभा एकदा होते दोनदा होते सरपंचाच्या मनावर असते दवा घ्यायची दवा घेऊ शकतात किंवा बैठक घेत असतात इथं काही होतच नाही म्हणायचं. 10-15 वर्ष झाली आमचं गाव रिवर्स मध्ये रिवर्स मध्ये 15 वर्ष बरोबर आहे म्हणजे आज जशी कचऱ्याची गाडी येऊन उभा आहे मोठ्याले काम काही नाही मोठ्याले काम नाही म्हणजे फक्त तुमच्याच गावाला काम थोडीशी दिसायसारखी करते ना आमच्यासारख्याला दिसायसारखी कामं नाहीत म्हणायचं. मग गावाचा विकास गावाच्या बाहेर गेला नाही पाहिजे गावातच राहिलं पाहिजे. पण डोळ्यासमोर जर आपल्या कुत्र्यांनी असं पराक्रम केलं तर काय म्हणायचं? माझा कुत्र्यांना काय त्याचा बंध नाही का कुत्र्यांवर नियम आहे आपली माणसं नाही नियम माणसासाठी असतात का कुत्र्यासाठी पण माणसंच नियमात वागा कुत्री का वागायची बरोबर हे कराय म्हणजे सगळे सारखे जण म्हणायचे. बरं काय म्हणते विकास तर जाऊन दे पण इथं आरोग्य सेवा कशी आहे? हॉस्पिटल आहे का गावात? हॉस्पिटल आहे छोटस डॉक्टर नसते पण डॉक्टर नाही नर्स असतात. नर्स असतात बरं येतात का ते पण कधी वेळेवर? नाही येते ते कधी ते काय थंडी तापाच्या गोळ्या देणार दुसरं काय करणार दुसरं पुढे जावं म्हणणार पुढं बरोबर ते समजा ते जाऊ द्या पण जनरल रोजचा प्रश्न आहे लाईटीचा कमीत कमी 6-7 तास लाईट नसते. मी तुमचा लाईटीचा प्रश्न ऐकून हँग झालोय कारण मी येताना एवढं बघितलंय सोलर वाटलं सोलर झाले आमचा प्रश्न सुटेल सोलर झाल्याच्या पुढे आणखीन हँग झाले का आणि सोलर आणि ह्यो जर प्रश्न नाही सुटला तर एखादा माणूस सोलर घेऊन जायचा घरी ते असं बी आहे ते निघून काय फायदा होईल ते आहे म्हणा नाही सोलर बसल्याच्या पुढे जास्त त्रास सुरू झाला सोलर बसल्याच्या पुढे पण लाईट नाही आणि लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आणि पाणी नाही तुम्ही शेताला देत मग लोड शेडिंग होती कुठं? मग लाईट नसल्यावर पाणी देणार काय नाही. मग मी तेच म्हणतोय ना लोड शेडिंग व्हायचं कारणच काय कधी सरकारलाच माहिती सारखं ते आता डायरेक्ट आम्ही विचारतो म्हणजे कलेक्टर कोण प्लॅन आलाय गावाला काही माहित नाही. कलेक्टर कोण आलाय तुम्हाला कलेक्टर कडे जायला टाइम नाही आणि कलेक्टर कडे जाऊन आम्हाला आत तरी येऊन देते ना. बरोबर आहे बरोबर म्हणजे सर्वसामान्य जनता गुन्हेगाराची म्हणायचं आहे का नाही?
फक्त मतदानापुरते सर्वसामान्य जनतेला विचारात घेतलं जातं का? मतदानाला पाया पडून काम असते ना त्याच्यामुळे हा. काय. आणि मग 5 वर्ष त्यांचे आपण पाया पडले. 5 वर्ष मग त्यांची परतफेड नको करायला. हा पाया पडलेले ना ह्याला अवघड आहे बघा. कोतवाल साहेब तुम्ही 1 नंबर आहेत, 1 नंबर आहेत. अरे आजोबा काय चाललंय? जे विषय चालला नाही त्या विषयाचं मरून द्या हो. ते नवीन काय नाही, फिरताय का नाही, एसटी मोफत आहे, फिरत जावा. मरून द्या. गावात तर डोळ्याने डोळे लाल हो सर, फिरायचं मस्त पैकी. अहो एसटन फिरून कुठे गॅस पाय टांगलं मोडून बसा घरात परत 6 महिने नातू सांभाळा कोण सुनाय सांभाळायचं नाही. हा ती आवड आहे. हाय का नाही? हा म्हातार म्हणते या वयात कुठं फिरत आहे. कुठे गेलो बोंबलत हा मग बरोबर आहे बरोबर आहे. काय म्हणते महागाई? मागे काय म्हणायचं हा. आता? काय म्हणते गाव, काय म्हणते? गावाचं राजकारण आपल्याला काय आहे आता? नाचमुळे सगळी बघा देत. हा. पण चांगलं चाललंय का? वाटतंय का पहिल्यासारखं राजकारण चाललंय आता? पहिल्यासारखं का? हा पहिल्यासारखं कसं चालून राजकारण? नाही. पहिले शब्दांनी कामं होत होती, हा. आता पैसे देऊन कामं होत नाही हा त्याची. पैसे देऊ नाही काम होत हा, नाही. नाही होत. म्हणजे काही नीतिमत्ता राहिलीच नाही नीतिमत्ता राजकारणात. नाही राहील. मग फक्त आता पैशाला किंमत आहे. पैशाला किंमत. पण खरंच वाटतंय का पैशाने कामं होत नाहीत? कुठेतरी सरकार काम करण्यासारखं आहे का हो? जनता निवडून देते एवढं विश्वास ठेवतोय, हे विश्वासाला पात्र ठरतात का? नाही ना. आज काय आहे तुमच्या रानात? हाय उशीर. ओशे काय चांगलं पाण्याचं कसं नियोजन? लाईटीचा प्रश्न असा होतोय ना, हा. बाकी मग? दुसरं काय लाईटीचा अडथळा आहे फक्त. कसं भागवतं पाण्याचं मग? आता काय करायचं, गेल्यावर त्याला काय 4-4, 5-5 तास लाईट येत नाही. हा किती दिवसाला? 4-5 हा. रोज 6-7 तास लाईट नाही रोज. रोज 6. हा. मग आता सांगा आपण शेत संध्याकाळी 6 वाजता गिरीला आहे, रातच्या 12 वाजता येते. डायरेक्ट रातच्या 12ला समजा तोपर्यंत काय नाही. हा आणि मग मध्ये आधी जाते ती वेगळीच आहे, पण ही कंटिन्यूच आहे कंटिन्यू 6 ते 12. म्हणजे लाईटीचं एक दुखणं झालंय म्हणायचं. सांगता येई नाही आणि ठेवता पण येई नाही झाकून. मला सांगा, जर आपण शेतकरी वर्ग आहेत, मग जनावरांच्या धारा काढायच्या असतील, ते करायचं तर कसं मग नियोजन? खातानेच तुम्हाला कसं करायचं तसं करायचं तुमच्या पद्धतीने. हा असं वाटतंय का आपण जुन्या काळात जगतोय? आदिवासीचे वरतारा झाली लाईटीमुळे. काळात सवय तरी होती दिव्याची, आता हे मोदी साहेब म्हणते तेल उडू नका, 10% कम करू, 10%. आता दिव्यात किती वाटायचं? बरोबर आहे. आधीच्या काळात रॉकेलवर तरी चिमण्या झालं. हा पहिले तरी रॉकेलवर त्याच्यावर चालायचं, आता काहीच नाही. मेणबत्ती 5 रुपयाला मिळते, ती तासभरा जळून जाते. काय लावायचं? लावसराची ती. अरे गावाचा इतिहासच लय निराळा राव. अरे तुम्ही तर लय निवांते बाबा. हा ना, लय पण कडक मध्ये बसलाय बरं का व्यवस्थित. म्हणजे काय म्हणते, काय लय टेन्शन आहे का हो? अख्ख्या गावाचं टेन्शन तुम्हालाच काय? नाही हा मला नाही टेन्शन. कोणी सरपंच साहेब तुमचा आता? सांगितलं त्यांनी. हा तुम्ही नाही सांगत? सांगितलं तुम्ही नाही लय टेन्शन घेत? नाही. मुलं काय करतात? मुलगा जातो आपण कामाला कंपनी. बरं पगार किती आहे? असं 10-15 हजार बघतं का? बघवायचं तसं काय. महागाई काय म्हणते? महागाई आता काय साधी आहे का? हा. भरपूर महागाई. पण खरंच येतोय का मोका श्वास घ्यायला या लोकांना? जरा सर्वसामान्य आता आपल्यासारखेच कोण विचार घ्या. हा बरोबर आहे बरोबर. असं आहे ना. पण असं वाटतंय का आज सर्वसामान्य जनतेचे दिवस राहिले नाहीत? नाही राहिले. नाही राहिले. नाही ना, ज्याच्या हाती साचा तोच पारदे. हा. पण आता मला सांगा, निवडणुकीच्या टायमाला जशी नीती येतात तशी इथे येतात का? आता नाही. आता कशाला येते? आम्ही दिसत नाही बसले आता हा. काय करायचं? बरोबर आहे. दिसत नाही ते चांगलंय, दिसून आंधळ्या झाल्यासारखं आहे. मग काय? लाईटीचाच फायदा नाही गावकऱ्यांना. हा? एवढा सोलर बसल्यात पण लाईट नाही गावात. मग काय कसं करता अंधारात लाईट गेल्यावर? तुम्हाला दिसतच नाही. आम्ही हा, बसले एखादा. दिसतच नाही. मित्रांनो खरंच आहे ना, या गावची उरगावची परिस्थिती आपण बघितलेली. सरपंच साहेब पुण्यात, प्रशासन चालू आहे, ग्रामसभा एकही झाली नाही, रस्त्यांची परिस्थिती. आज ते म्हणतात कचरा गाडी आज आली. मग हे सर्वसामान्य जनतेचे हेच आलेत आजही लोकांपर्यंत. म्हणजे रस्ता साधा, वीज जर जाऊन दे, रस्ता, लाईट, पाण्याचा प्रश्न आहे, मूलभूतच गरजा नाहीत. बाकी हे काय करणार आहेत विकास? सांगा ना. आरोग्य फक्त थंडी तापाच्या गोळ्या एवढंच. हा इथं एखाद्याला अर्जंट एमस लागलं, बिबटी आला तर इथं संरक्षण नाही. म्हणजे सर्वसामान्य जनतेचे हेच आलेत. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपला शो आहे गावगावी छोटा पुढारी विशेष कार्यक्रम, LS मराठी न्यूज चॅनल. सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणं हेच आपलं काम आहे. थँक्यू सो मच. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी
LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी आपल्या दारी.